त्याच्या कष्टाचं फळ मला नक्की मिळेल. फोन का नाही उचलत थे? बाबा येऊ का? या ना. बोला, काही काम होतं का तुमचं? काम म्हणजे माझ्या आणि अहिल्याच्या दृष्टीने सध्या एकच महत्वाचं काम आहे. प्रीतम आणि आदित्यवर आलेलं संकट दूर व्हावं. त्यासाठी सर गुरुजींनी ताईत दिलं होतं ना. हो, आणि तेच ताई दोघांच्या हातावर बांधायचे. हे बघ, मला प्रीतमचं टेन्शन नाहीये, तो आपल्या जवळच आहे. पण आदित्य, त्याची काळजी वाटते. आणि म्हणूनच मी प्रीतमला आदित्यला देण्यासाठी ताईत दिला होता. काय झालंय, आज रात्री 11:30च्या ट्रेननी आदित्य चेन्नईसाठी निघणार आहे. मला सांग, प्रीतम आदित्यला ताईत द्यायला गेलाय ना? हो, ताईत द्यायलाच गेलेत ते. मी फोन लावते त्यांना. ऍक्च्युली उचलत नव्हते ते, पण पुन्हा एकदा ट्राय करून बघते. बघ, बाबा फोन लागत नाहीये त्यांचा. पण तुम्ही काळजी नका करू बाबा, ते पोहोचतील वेळेत. बरं ऐक ना, मला अजून जायला थोडा वेळ आहे. तू एक काम कर ना, तू झोप, मी तुला जाताना आवाज देईन. नाही नाही, मला नाही झोपायचं. म्हणजे अभ्यास आहे ना लय, तसं बी झोप येत नाहीये मला. तुम्ही एक काम करा ना, तुम्ही झोपा, आराम करा. तुमच्या गाडीचा टाइम झाला की मी उठवते तुम्हाला. नाही नाही नाही, मला एकदा जरा या फाईल चोरून हात फिरवायचा आहे. पारू, काय ना, ही जी संधी आहे ना, ती मला अजिबात वेस्ट करायची नाही. म्हणजे तिथे जाऊन मला सगळ्या गोष्टी अप टू डेट पाहिजे. मला तिकडची सगळी इन्फॉर्मेशन घ्यायची. म्हणून शक्य तेवढं काळजी घेण्याचा प्रयत्न करतोय. बर, तुम्ही करा तुमचं काम, मी माझं काम करते. अरे मुलगी थकत कशी नाही. दिवसभर स्वयंपाकाचे इतके काम करत असते, त्यासोबत घरातलं पण काम करते. मला काय हवं नको ते सगळं बघते. जेव्हा वेळ मिळेल तेव्हा पुस्तक उघडून बसते. पारू, खरंच किती काही गोष्टी तुझ्याकडून शिकण्यासारख्या आहेत. अरे बाप रे, पारू चल, मला निघायला हवं. हो, पण तुम्ही तुमचं काम आवरणार होतात ना? हो, झालंय सगळं आवरून. आणि तू आहेसच ना आधी मध्ये आठवण करून द्यायला. ठीक आहे, चला मी बी तुम्हाला तुमच्या कामात मदत करते. कुठं ठेवली? हॅलो, हा चिनू. चिनू, तुझा फोन सुरू ठेवा फक्त. काका, मी इथेच आहे. इथे खूप अंधार आहे, मला खूप भीती वाटते. हाय बेटा. माझ्याकडे त्या लांब केसवाला काका बघतायत. चिनू, कोणीही बोलवू दे, कुठेही जायचं नाहीयेस तू. तिथेच थांब, ओके? फक्त फोन सुरू ठेव. पण ते काका माझ्याकडे येत आहेत. चिनू, तू 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 लांब जा तिकडून. तू लांब जा. मी येतोय, तुझ्यापर्यंतच पोहोचतोय. तू लांब जा फक्त. हा, फोनवर कोण आहे? माझे बाबा ना मला भेटायला येत आहेत. अरे तुझे बाबा तर आतमध्ये आहेत, तू त्यांनाच शोधतेस ना? चल, मी तुझ्या बाबांकडे तुला घेऊन जातो. चिनू, फोन स्पीकरवर टाक. फोन स्पीकरवर टाक, मी बोलतो त्यांच्याशी. चिनू, त्यांच्या बरोबर जाऊ नकोस प्लीज. ते काका म्हणतात की त्यांना बाबांनीच पाठवलंय. नाही, मी नाही पाठवले कोणाला. नको जाऊस त्यांच्या बरोबर प्लीज. बाबा इथेच आहे, मी त्यांना भेटायला जाते. चिनू, हॅलो.
हॅलो शक्ती शक्ती चल चल मी तुला तुझ्या बाबांकडे घेऊन जातो. खरंच? हा. हो हे काय घेतलंय ना तिकीट हे बघ. आदित्य सर, इकडे राहायला आल्यापासून तुम्ही पहिल्यांदाच माझ्यापासून इतकं लांब जाता. त्या कामासाठी बाहेर जावं लागेल ना. माहितीये मला, तुमची अशी प्रगती झाल्यावर तुम्हाला असं सारखं सारखं माझ्यापासून लांब राहायला लागणार. मग राहायला लागणार. हो, राहावं लागणार. मी कुठं काय म्हणतेय. आदित्य सर, आपला संसार सुखाचा करण्यासाठी आपण पाहिजे तेवढे कष्ट घेऊ. पण तुम्ही आता जाताय तर पटदिशी लवकर या. असं गेलो आणि असं आलो. ओके, तू फक्त घराची काळजी घे आणि स्वतःची काळजी घे. तुम्ही बी. दरवाजा नीट लावून घेशील. ठीक आहे, चल बाय बाय.